हाँ चला 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 सावकाश सावकाश रे तू कुठे चालली? बरं का चालत्याल? अरे दंडारे आहे तो, अरे एक नंबरचा नाटकी, आयुष्यभर नाटकच करत आला. बाबा मलाही असं वाटतं की तो सिंपथी मिळवण्यासाठी हे सगळं करतो. तर काय नेहमी नेहमी तो नाटकच करेन का? त्याला कधी त्रास नाही होऊ शकत का? तो कधी आजारी नाही पडू शकत का? होऊ शकतो, आजारी पडू शकतो, पण त्याचं तो बघून गेली. आपला त्याचा काही संबंध नाही. चल घरी चल तू. आता पडला पडू दे, चल तू चल 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 सुन भाई घे रे आलेच. चला. मॅम राधिका, तू काळजी करू नकोस. आपली बाजू खरी आणि भक्कम आहे. पुढली तारीख मिळेपर्यंत आपल्याला आणखी धागेदोरे मिळतील गुरुच्या विरोधातले. तो खोटेपणाने वागतोय हे आपण नक्कीच सिद्ध करू. हो मॅडम, नाही काही झालं ना तरी मी यांचं पितळ उघडं पाडेनच. सर कुठे लक्ष आहे? मी काय बोलतो त्याच्याकडे लक्षच नाहीये तुमचं. तू हा बोल ना, ते ऑर्डर बद्दल सांगत होतास ना. ऑर्डर बद्दल नव्हतो सांगत, ALF कंपनीचे शेअर्स डाऊन झालेत हे सांगत होतो. हा हा ते हा ते वाईट वाटतं रे ALF साठी. आपण पण तिथे काम केलंय ना शेवटी. सर काय झालंय? कुठे लक्ष आहे? तिथे आता कोर्टात काय चालू असेल? मी जाऊ का तिथे? नाही, तिकडे प्रत्येकाला अलाउ करणार नाही, माहितीयेत ना अरे तुम्हाला. हो, पण आता इथे मला मी मी रेवतीला फोन करतो. थांब. अहो तिचा फोन सायलेंट वरती वगैरे असेल. हो पण असू दे ना, ती कॉल रिसिव्ह करणार मी. कट करणार काय म्हणजे आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. हॅलो. हा रेवती, काय चालू आहे तिथे? काय निकाल लागला? पुढची तारीख मिळाली. हा का? गुरुची तब्येत बिघडली अचानक. म्हणजे सगळ्यांसमोर त्याने दाखवलं तरी तसं. एक नंबरचा ढोंगी आहे साला. आपण क्रॉस क्वेश्चनिंग मध्ये पकडले जाऊ असं वाटलं त्याला, म्हणून बहुतेक त्याने हे सगळं नाटक केलंय. मला वाटलंच होतं तो काहीतरी घोळ घालणार. इथे वहिनींसोबत सुखाने संसार केला नाही आणि आता डिवोर्स पण तो सरळ मार्गाने देत नाही. हे बघ, गुरु कसाही वागला ना तरी आपल्याला काही फरक पडणार नाहीये, कारण गार्गी मॅमना विश्वास आहे की केस आपणच जिंकणार. देव खरं असंच हो. पण राधिका वहिनी, त्यांची तब्येत कशी आहे? ठीक आहे. ते बरं, नंतर फोन करू. हो 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 ठीक आहे, चालेल. हा काय झालं? काय म्हणाली ती? तो ढोंगी मुद्दाम तिथे कोर्टात केस चालू असताना आजारी पडण्याचं नाटक केला गुरुने. आता दिली आहे पुढची तारीख. नाही, त्याला काय करायचे ते करू देत. म्हणजे आजारी पडू देत, नाही तर काय वाटेल ते करू देत. पण माझा विश्वास आहे की देवाच्या घरात उशिरा का होईना न्याय हा मिळतोच. खरंच असं वाटतं ना तुला? हो. मिस्टर सुभेदार, झाली का तब्येत ठीक? नाही, एकदम ठणठणीत दिसून राहिलात म्हणून म्हटलं. नाही, त्रास होतोच आहे अजूनही. त्रास होतोय का? मस्त नाटक करता हो तुम्ही. खूप छान अभिनय. एकदम एखाद्या चांगल्या कलाकाराला लाजवेल असा. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही ना तुमची सगळी कामं सोडून द्या आणि आता अभिनयच करा. ए राधिका, गप्प बसा. गप्प तर मी तुम्हाला बसवायला आले, तेही कोर्टात. मला खरं सांगू का, आज मला खरंच बरं वाटून राहिलं का मी तुम्हाला डिवोर्स देते. मी ज्या माणसावरती प्रेम केलं तो गुरुनाथ सुभेदार असा कधीच नव्हता. खोटारडा,
शन्याबरोबर राहून राहून किती खोटं बोलायला शिकलात हो तुम्ही. तुम्हाला काय वाटलं इथे कोर्टात येऊन तुम्ही खऱ्याचं खोटं करून सांगाल आणि कोर्ट ते सगळं ऐकून घेईल. पण नाही, असं नाहीये. तुमच्या विरोधात माझ्याकडे हजारो साक्षीदार आहेत, लाखो पुरावे. कोर्ट तुमच्यावरती विश्वास ठेवेल असं कसं वाटलं तुम्हाला? हे एवढं सगळं सोपं असतं ना राधिका, तर या खटल्याचा निकाल एव्हाना लागला असता. पण कोर्टानं पुढची तारीख दिली आहे, लक्षात आहे ना? अहो, पुढची तारीख मिळाली म्हणजे पळवाट काढलीत तुम्ही, घाबरलात. किती सैरावैरा पळणार? नाही, किती पळालात ना तरी तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला इथेच भोगायला लागणार आहे. त्यापासून तुम्ही नाही न पळू शकत. नाही पळशील तर तू, जेव्हा तुझ्या लक्षात येईल ना की केस तू नाही मी जिंकतो. एवढा आत्मविश्वास कुठून आणता हो तुम्ही? हाजीला आत्मविश्वास आहे. अहो, हीच केस काय, तुम्ही ALF ची केस सुद्धा हरणार आहात. कारण विजय नेहमी सत्याचा होतो. सत्यमेव जयते म्हणतात ना, आणि माझी बाजू सत्याची आहे. त्यामुळे काहीही करा तुम्ही, विजय माझाच होणार आहे. हे राधिका, बस झाला. हे तुझी फालतूची डायलॉग बाजी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. एक मिनिट. आणखी एक गोष्ट, एखादा ना चांगला डॉक्टर गाठून ठेवा. काय आता जरी मी नाटक केलं असलं ना तरी पुढे तुम्हाला एवढे धक्के बसणार आहेत का खरंच एखाद्या डॉक्टरची गरज पडेल. गेट वेल सून. सगळे होते. कुठे होतीस तू? ही वेगळी यांच्या खोटारडेपणाची. हे एक वेळ आईंना फसवू शकतात पण मला नाही फसवू शकत. एक मिनिट, काय झालंय? कुठे गेली होतीस तू? यांना जाब विचारायला गेले होते. कशाला? हे बघ, गुरुनाथशी बोलणं ना म्हणजे स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घेण्यासारखं. नाही, खरं आहे तुझं, पण मला खूप राग आला होता ग यांचा. ते मनात आलं होतं ना, म्हटलं बोलून टाकावं म्हणून गेले होते. ठीक आहे, बरं केलं. उर्मटपणा काही कमी नाही झाला यांचा. आहे तसेच आहे. नाही, आपली हार समोर दिसतीये पण मान्य करत नाहीये. हे बघ, तो तसाच आहे, सोडून दे. आपण निघायचं का? निघूया. आई बाबा कुठे आहेत? ते पुढे गेले. ऐकणारे होती. मला लगेच घरी जावं असं नाही वाटून राहिलं. काय करायचंय मग? तू चल, मी सांगते. वेल्डन मिस्टर सुभेदार. काय सर? हो, असं काय म्हणताय तुम्ही? योग्य वेळी अगदी योग्य मूव घेतलीत. अगदी अचूक टायमिंगवर BP शूट झाल्याचा ऍक्टिंग केलं, तर अप्रतिम ऍक्टिंग केलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, गार्गी वैद्य तुम्हाला अडचणीत आणल्याखेरीज राहणार नाही. मला कुणी अडचणीत आणू शकत नाही. देसाई सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी या खटल्याचा निकाल माझ्याच बाजूने लागला पाहिजे. मी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे, तुमची वाटेल तेवढी फी होऊ द्या, पण या बाईचा अहंकार मला खेचूनच काढायचा आहे. जरा शांत राहा. हा, सगळं तुमच्या मनासारखं होईल, पण त्यासाठी शांत राहणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, घाई गडबडीत आपण एखादा निर्णय घेतला तर तो कदाचित आपल्याला घातक ठरू शकतो. आणि मी तुमच्याबरोबर आहे ना, काळजी करायचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, कितीही काळ लोटला तरी निकाल 100% तुमच्याच बाजूनी लागेल. फक्त पुढची तारीख मिळेपर्यंत जरा सावध राहा. म्हणजे तुमच्याकडनं असं काही व्हायला नको की जे तुम्हाला घातक ठरू शकतं. तुमचे साखरपुड्याचे फोटो किंवा व्हिडिओ हे कोणाच्या हाती लागू देऊ नका, कारण तो मोठा पुरावा आहे तुमच्या विरोधात जाणारा. हो, आय टेक केअर ऑफ इट. मी आतापर्यंत घटस्फोट घेणारी चिकार जोडपी बघितली हो, पण तुमचं जोडपं जरा वेगळं वाटतं. म्हणजे आणि मिसेस सुभेदार आहेत ना, त्या खूप हुशार, एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यांच्यात काहीतरी स्पार्क आहे. माझा अंदाज आहे की त्या आपला बिझनेस झपाट्याने पुढे नेणार, आणि कदाचित त्यामुळे तुमचा बिझनेस इकॉनॉमिकली अडचणीत येऊ शकतो. मिस्टर सुभेदार, मला माझ्या फीची काळजी करायला लावू नका. हा, शांत राहा. सी यू. चला.
तुम्ही माझ्या आयुष्यात परत आले नसतात तर काय केलं असतं मी. पण आता आलोय ना. हं? राधिका, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. खूप वाईट वागलोय मी तुझ्याशी. ते माफ केलं नसतं ते झालेच नसते ना. हो, पण अजून घरी नाही आलीस तू परत. आणि ती आपण कुठली फिल्म पाहिली होती शाहरुख खानची. त्यातलं गाणं तुम्ही सारखं म्हणायचं माझ्याकडे पाहून. ते भोली सी सूरत आंखों में मस्ती दूर खड़ी शर्माए. आय हाय. म्हणजे शेवटी गुरुनाथने त्याचे रंग दाखवलेच. तुम्हाला सांगतो नानासाहेब, सिंपती मिळवण्याची धडपड करत होता तो. सरिता थोडी इमोशनल झाली, पण मला कळत होतं तो सपशेल खोटं बोलतोय. पण आता सरिताला कोण समजवणार, कसं? काय आईचं मन आहे, शेवटी सावरायला वेळ लागेल थोडा. खरं सांगू नानासाहेब, माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. आपलाच मुलगा आपल्या सुनेच्या विरोधात डिवोर्सची केस घेऊन कोर्टात उभा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनबाईचा कुठलाही दोष नसताना तिच्यावर तो नाही ते आरोप लावतोय. हा गुरुनाथ तुम्हाला सांगतो ना, एक नंबरचा बेरकी, खोटारडा, नालायक. मला तर असा संताप आला होता ना की तिथून उठावन 2 कानाखाली काढावा त्याच्या. शांत शांत हो. तुम्हाला सांगू की नानासाहेब, हा गुरुनाथ इगो सॅटिस्फाय साठी काही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण आपला राधिकेवर विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो, ती सगळं व्यवस्थित निभावून नेईल. तिचीच काळजी वाटते हो सारखी. आता कोर्टातून पुढची तारीख येईल. ती तारीख येईपर्यंत मी असेल की नाही, कदाचित नागपूरलाच असेल. का? ते नागपूरला जाणं गरजेचं आहे हो, फार महत्वाचं काम आहे. काळजी सुनबाईची वाटते नो. सरिताची द्विधा मनस्थिती आहे. कोण सांभाळेल सुनबाईला? अरे तुम्ही कशाला काळजी करता, आम्ही आहोत ना सगळे इथे. ही आहे रेवती, महाजनी आहेत, सगळे आहेत. काय काळजी करू नका. आणि मुख्य म्हणजे सरिता वहिनी राधिकेच्या विरोधात नाहीये. नाही, पण तिच्या बाजूने तरी कुठे? म्हणजे बघा, ती अजूनही गुरुला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. हो, तिला परत समजवत होती सुनबाईला, म्हणत होती एकदा विचार कर. आता काय विचार करायचं? काय असल्या नालायक मुलाबद्दल काय विचार करायचा नानासाहेब, सांगा ना. काय अवघड परिस्थिती ना शेवटी माणसाला कणखर बनवते. बघा तुम्ही, राधिका सुद्धा याला न घाबरता न भीता तोड देईल. आई, चहा घ्या बरं. नको. अगं घे ना जरा चहा, बरं वाटेल. आई घ्या ना. सरिता, तुला अजूनही गुरुबद्दल इतकी आत्मीयता वाटते? हा का प्रश्न विचारणं झालं का? आपल्या मुलाबद्दल असं नाही वाटलं? आपला मुलगा राहिला कुठं? तो पाहिलं ना कोर्टात कसं बोलत होता, कसा आरोप करत होता सुनबाईवर. चक्क न्यायाधीशांपुढे धडधडीत खोटं बोलत होता. म्हणायचं माझं काही प्रकरण नाही.
तिच्या डोक्यावर परिणाम झाला. ऐकलंस ना? काय पण खरं सांगू सुनबाई, तू चांगलं उत्तर दिलंस त्याला. हो तेच तर म्हणत आहे ना मी. काहून बरं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप का चाललं होतं तिथे सगळा बाजार? बरं दिसत होतं का ते? हिच्यावर आरोप त्याच्यावर आरोप, नको नको त्या आरोपाने त्या डोक्यामध्ये का झालं बिचारं टेन्शननी चक्कर येऊन पडलं ना. आई अहो काही झालं नाहीये त्यांना, नाटक करून राहिले ते. तुम्ही खूप भोळ्या आहात. अहो खरंच काही नाही झालंय. जाताना मी बोलले ना त्यांच्याशी, वरनं 4 गोष्टी मला सुनावून गेले. कसली चक्कर, नाटक आहे सगळं. रोज रोज कसं बरं नाटक करेन तो. सरिता, तुझ्या या स्वभावाचाच तो पुरेपूर फायदा घेतो. अगं जरा सावध हो, स्वतःला बदल. आणि एक लक्षात घे, आपल्याला गुरुच्या खोटेपणाच्या नाही, सुनबाईच्या खरेपणाला साथ द्यायची. अहो मी तर सुनबाईचाच विचार करत आहे ना. मग मी सुनबाईच्या विरोधात नाहीये, अजिबात नाहीये बरं. पण मी घटस्फोटाच्या विरोधात आहे ना. हो नका नाही एकमेकांशी घटस्फोट घेऊ. राधिका बाई पाया पडते तुझ्या, अजूनही वेळ गेली नाही बाई. विचार कर, तेच मागे घे ना बाई. आई आता ते शक्य नाही. का करू बाप्पा, काय सुचत. आई आई बाबा तुम्ही समजावा ना आईंना. सुनबाई डगमगू नकोस. सरिता आपलं काय ऐकणार नाही, वेळ लागेल तिला. पण हळूहळू ती समजून घेईल. तू जरा धीर धर. मला खात्री आहे बाळा, वाईटातून चांगलं घडेल. माझ्या बालपणी एक कविता मी वाचली होती, आज ऐकवतो तुला. होय म्हणतो नाही म्हणतो, वायच ते होणार आहे. झाकला कोणी सूर्य जरी, पहाटही होणारच आहे. वेदनेचे चांदण घे डोळ्यात साठवून तू, गर्द या तिमिरातून वीज जन्मणार आहे. कुंदक्यांची ही फुले, तीर सारे हे विखारी. हेच शस्त्र आता तुझे, ही तुझी तलवार आहे. जे तुला सोडून गेले, पाहू नको वळून तया. जाशील तुझ्या दिशेला, काफिला वळणार आहे. दूर दूर आहे तिथे आकाश स्वप्नांचे तुझ्या. झेप तुझी आहे कुठे, हे जगा कळणार आहे. चंदनाचे झाड जेथे, असं ती नागही तिथे. गंध जिजण्याचा तुझा सर्वत्र दरवळणार आहे. हसूनी लिही तू तुझ्या नशिबाची चित्रकथा. हसूनी लिही तू तुझ्या नशिबाची चित्रकथा. आगीत दुःखाच्या जळुनी सोने उजळणार आहे.